नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण डिजिटल मार्केटिंग यशाचा एक नवा महामार्ग या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रशांत कडूकर सर. सगळ्यात आधी त्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. सर नमस्कार, कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सरांची थोडक्यात ओळख करून देते. प्रशांत कडूकर सर हे डिजिटल ट्रेनी आणि डिजिटाइज ब्रँडचे फाउंडर आणि डिरेक्टर आहेत. सरांनी ENTC मध्ये इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या MIT कॉलेजमधून कंप्लीट केली आहे. त्याचप्रमाणे त्यांना 15 पेक्षा अधिक वर्षांचा डिजिटल मार्केटिंग परफॉर्मन्स मार्केटिंगचा अनुभव सुद्धा आहे. AI चा विस्तृत अनुभव सुद्धा त्यांना आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत सरांनी 15,000 पेक्षा जास्त डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट्स सुद्धा घडवलेले आहेत. 500 पेक्षा जास्त क्लायंट्सना सक्सेसफुली हँडल सुद्धा त्यांनी केलेलं आहे. 2016 मध्ये त्यांनी डिजिटल ट्रेनीची स्थापना पुणे येथील नळस्टॉप येथे केली आणि आज या संस्थेच्या ब्रांचेस ज्या आहेत ते पुण्यामध्ये नळस्टॉप, पिंपरी चिंचवड, त्याचप्रमाणे विमाननगर, हडपसर, ठाणे, सुरत आणि त्रिवेंद्रम इथे आहेत. त्याचप्रमाणे डिजिटल ट्रेनीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही पद्धतीने डिजिटल मार्केटिंग शिकवली जाते, ज्यामुळे स्टुडंट्सना प्रॅक्टिकल इंडस्ट्री रेडी स्किल्स मिळते. केवळ 2016 मध्ये 2 लोकांनी सुरुवात केली, पण आज या कंपनीत 50 पेक्षा जास्त फुल टाइम एम्प्लॉईज काम करतात. डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय याबद्दल सरांकडूनच आपण जास्त जाणून घेऊया. सर, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि मला वाटतं आजच्या या काळामध्ये डिजिटल मार्केटिंगचं क्रेज सध्या खूप वाढलेलं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्री चालू करण्याचं तुम्हाला का सुचलं, कसं सुचलं, काय कारण होतं? मी 2013ला मी स्वतःचं ब्लॉगिंग करिअर स्टार्ट केलं होतं आणि इंजिनिअरिंग जशी कंप्लीट झाली तर सगळ्यात जास्त मला आवड होती ब्लॉगिंगमध्ये. सो तिथून मला एक आवड निर्माण झाली डिजिटल मार्केटिंगमध्ये. मग त्या क्षेत्रात मी जॉब केला आणि जॉब करत असताना एक कळालं की खूप लोक डिजिटल मार्केटिंगमध्ये यायची इच्छा होती, बट सगळे थेरॉटिकल नॉलेज होतं खूप लोकांना. तर थेरॉटिकल नॉलेजमुळे आज लोकांना जॉब मिळत नव्हते. तर मला एक सुचलं की अरे यार नाही, आपण एक असं काहीतरी इन्स्टिट्यूट किंवा असं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू करूयात, तिथं पूर्ण प्रॅक्टिकली शिकवल्या जाईल आणि त्यांना हँड होल्ड करून त्यांचा एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स प्रॅक्टिकली त्यांना द्यावा, असं इच्छा मला झाली. आणि 2016 साली डिजिटल ट्रेनिंगची मी स्थापना केली आणि तिथं आज आम्ही असं स्वतःला म्हणतो की आम्ही इंडियाचं पहिलं असं इन्स्टिट्यूट आहे जिथं आम्ही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सवर जास्त फोकस करतो, कारण की तेच समोर चालून त्यांना पाहिजे असतं. म्हणजे प्रत्येक आज इंडस्ट्रीला तेच पाहिजे असतं की आज प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे असतं, कारण की प्रॅक्टिकल नसलं तुमच्याकडं तुम्ही कितीही नॉलेज घ्या, म्हणजे गाडी मला किती माहिती आहे बट चालवता नाही त्याचा काही फायदा नसतो. त्याच्यामुळे आज डिजिटल मार्केटिंग प्रॅक्टिकली आम्ही शिकवतो आणि 2016 साली आम्ही 2 लोकांनी चालू केली. आज 50 लोक आम्ही काम करतोय फुल टाईममध्ये आणि आजपर्यंत आम्ही 15,000 पेक्षा जास्त डिजिटल मार्केटर घडवलेले आहेत आणि भरपूर लोकांना जॉब्स असू द्या, बिझनेस त्यांनी ग्रो केलेला आहे, फ्रीलान्सिंग त्यांनी केलेलं आहे आणि भारतातून सगळ्यात जास्त आज डिजिटल मार्केटिंगचा क्रेज जसं तुम्ही म्हटलं वाढत चाललाय आणि हे फ्युचरमध्येही तेच क्रेज असणार आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे मला सर तुम्हाला असं विचारायचं आहे, डिजिटल मार्केटिंग बद्दल आज आपण बोलतोय, तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय हे सोप्या भाषेत मला वाटतं प्रेक्षकांना समजावून सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात नेमकं असं काय काम करावं लागतं? लोकांना वाटतं की डिजिटल मार्केटिंग खूप सोपं आहे, तर काय आहे नेमकं यात असं? आता आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल फोन आलेला आहे, सगळ्यांकडे आज इंटरनेट आलेला आहे. आज व्हॉट्सअप वापरतो, युट्यूब वापरतो आपण, इंस्टाग्राम वापरतो आपण सगळीकडे ऑनलाईन अवेलेबल आहे, राईट. आता आपण जसं तुम्ही बघता की युट्यूब बघत असताना तुम्हाला स्किप करायची एक ऍड येतं, लोक ते स्किप करतात, कोणी बघतात. तुम्ही इंस्टाग्राम वापरत असताना रील्स मध्ये येतात, रील्समध्ये ऍड्स येतात. सो आज मी आणि माझी बायको असं बघत होतो आणि जस्ट असं डिस्कशन करत होतो की कोणता ब्रँड चांगला आहे क्लॉथमध्ये. मला लगेच दुसऱ्या दिवशी मला ऍड चालू झाल्या सगळ्या क्लॉथिंग इंडस्ट्रीच्या. सो डिजिटल मार्केटिंग वर्क कसं करतं की तुम्ही जे वापरता डेली बेसिस, फेसबुकचा वापर करता, इंस्टाग्रामचा तुम्ही वापर करता रोज, तर त्याच्यानुसार तुमचा एक ट्रॅक होतं, तुमचं बिहेवियर ट्रॅक होतं, तुमचं इंटरेस्ट ट्रॅक होतं आणि त्याच्यानुसार तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट येतं. मी त्या दिवशी एक सर्च केलं, मला लॅपटॉप पाहिजे होता, एक नवीन लॅपटॉप, आणि लगेच मला सगळ्यांच्या त्याच्या ऍड्स दिसायला लागल्या सगळीकडे. सो डिजिटल मार्केटिंगमध्ये काय काम करावं लागतं की तुम्हाला तुमचा बिझनेस, तुमचा कंटेंट बनवणं, तुमचं डिझाईन बनवणं, तुम्हाला फेसबुकला ऍड करणं, इंस्टाग्रामला ऍड करणं, युट्यूबला ऍड करणं, हे ऍड चालवणं म्हणजे डिजिटल मार्केटिंग करणं असतं. आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये सध्या काय स्कोप आहे? आम्ही खूप ऐकलेलं आहे की सध्या खूप स्कोप आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये, सध्या त्याचीच चलती. काय सांगू शकता याबद्दल नेमकं तुम्ही? डिजिटल मार्केटिंगचा स्कोप हा वाढत चाललाय, जसं इंटरनेट युजर वाढत चाललंय इंडियामध्ये. आजही इंडियाची पॉप्युलेशन 150 कोटी आहे, फक्त 70 ते 80 कोटीच लोक इंटरनेटचा वापर करतात इंडियामध्ये. तर आज
जसं अमेरिका आहे, अमेरिकेचे 90% पॉप्युलेशन इंटरनेट यूज करतं. जेव्हा इंडियाची 90% पॉप्युलेशन म्हणजे 140 कोटी लोक इंटरनेटचा वापर करतील, ते फेसबुकचा वापर करतील, ते इंस्टाग्रामचा वापर करतील, ते युट्यूबचा वापर करतील, ते व्हॉट्सअपचा वापर करतील, ईमेलचा वापर करतील, तर ऑब्व्हियसली डिजिटल मार्केटिंग हे काळाची गरज आहे. आज प्रत्येकाला हे स्किल असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही फील्ड असू द्या, स्टुडंट असू द्या, तुम्ही कोणी असू, आज ते स्कोप हा वाढतच झाला. ज्यांच्याकडे डिजिटल स्किल नाही आहे ते कुठेतरी मागं राहतील. सो त्यांना प्रत्येकाला अपग्रेड होणं, डिजिटल स्किल असणं हा आज काळाची गरज आहे, म्हणजे आहेच. नक्कीच. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की डिजिटल मार्केटिंग ही काळाची गरज आहे, त्याचमुळे जर का एखाद्या व्यक्तीला डिजिटल मार्केटिंग मध्ये पुढे जाऊन जर जॉब करायचा आहे, तर तो साधारण कसा करायचा आणि त्यासाठी नेमकं काय ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे? तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये आले तर काय तुम्ही ट्रेन करता अशा लोकांना? हा, आता डिजिटल मार्केटिंगला तर तुम्हाला जॉब करायचा असेल तर पहिले डिजिटल मार्केटिंगची स्किल पाहिजे तुमच्याकडे. आज भरपूर लोकांना आज पुण्यामध्ये, फक्त पुण्यामध्ये 1 लाख कंपनीज आहे. मुंबईमध्ये तर तुम्ही बघू, महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 10 लाख कंपनीज आज अवेलेबल आहे, आज कार्यरत आहे. प्रत्येकाला मार्केटिंगची गरज आहे आणि डिजिटल हा सगळ्यात जास्त हॉट टॉपिक आहे, आज काळाची गरज आहे असं मी म्हटलं. तर प्रत्येकाला त्याची गरज आहे, डिजिटल मार्केटरची गरज आहे. फ्रीलान्सिंगमध्ये अपॉर्च्युनिटी आहे, जॉबमध्ये अपॉर्च्युनिटी आहे, बट त्याची स्किल पाहिजे. सगळ्यात पहिले काय स्किलसाठी तुम्हाला एक चांगलं इन्स्टिट्यूट चूज करायला पाहिजे. आम्ही डिजिटल ट्रेनिंग हे आज 9 वर्ष झाले आम्हाला एक चांगल्या प्रकारे आम्ही प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स ट्रेनिंग देतोय. सो डेफिनेटली तुम्हाला स्किल डिजिटल ट्रेनिंगमधून घ्यायची आहे. आणि नंतर आमची 5 लोकांची डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे. त्या लोकांचं काम तेच आहे की या लोकांना मार्केटमध्ये जिथे जिथे जॉब्स अवेलेबल आहे तिथे तिथे जाऊन इंटरव्ह्यूज प्रोव्हाइड करणं आणि त्यांना एक चांगला जॉब्स प्रोव्हाइड करणं, हेच आमचं या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे स्किल प्रोव्हाइड करून त्यांना जॉब, चांगल्या ठिकाणी जॉब देणं, हेच आमचं ध्येय असतं. त्याचप्रमाणे यामध्ये व्यवसाय सुद्धा करू शकतो का? व्यवसाय कशा पद्धतीनं करू शकतो? सध्या याचा व्यवसाय वाढत चाललाय, एखाद्याला करायचं तर त्याने नेमकं काय करावं? ऑब्व्हियसली आता व्यवसाय तर डिजिटल मार्केटिंगमध्ये आज जसं मी म्हटलं 10 लाख प्लस कंपन्यांना डिजिटल मार्केटिंगची गरज पडत आहे, तर ऑब्व्हियसली आता व्यवसाय तर येणारच. व्यवसाय येणार म्हणजे काय, त्या लोकांना आता कंपनीजला काम देणं म्हणजे खूप महागाचं पडतं. तर त्याच्यामुळे काय होतं की फ्रीलान्सिंग अपॉर्च्युनिटी वाढत चालली आहे. फ्रीलान्सिंग म्हणजे काय की माझ्या फावल्या टाइममध्ये मी कोणाचं तरी काम करून द्यायचं. म्हणजे काय काम करून द्यायचं? कोणाची वेबसाईट बनवून देणं, कोणाचं सोशल मीडियावर पोस्ट टाकून देणं, कोणाची वेबसाईट गुगलवर रँकिंग, त्याला SEO म्हटलं जातं, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, गुगलवर रँकिंग आणून देणं, फेसबुकला ऍड रन करून देणं, इंस्टाग्रामला ऍड चालवणं, फॉलोअर्स युट्यूबवरनं वाढवणं, सबस्क्रायबर्स वाढवणं, हे असे कामं आज डिजिटल मार्केटर करतात. त्याच्यामुळे याची बिझनेस अपॉर्च्युनिटी आणि जॉब अपॉर्च्युनिटी म्हणजे एजन्सीज, डिजिटल मार्केटिंग एजन्सीज आज खूप वाढत चालल्या आहेत. फ्रीलान्सिंगच्या अपॉर्च्युनिटीज वाढत चालल्या आहेत. सो डेफिनेटली हे खूप हॉट टॉपिक आहे. आज खूप अपॉर्च्युनिटीज, बिझनेस अपॉर्च्युनिटीज या फील्डमध्ये. नॉट ओनली दॅट, आता जे लोकांचे बिझनेस दुसरे असू द्या त्यांनाही डिजिटल मार्केटिंग करायची गरज आहे. तर जे काही बिझनेस ओनर, जे काही बघत असतील प्रेक्षक, जे पण बिझनेस ओनर बघत असतील, तर तुम्ही पण हे स्किल घेणं गरजेचं आहे. आज काळाच्या समोर तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला आउटडेटेड नाही व्हायचं आहे. म्हणजे काळ जसा चालला आहे त्याच्यानुसार तुम्हाला जर चालायचं असेल तर हे स्किल घेणं तुम्हाला अर्जंट आहे. अर्जंट मी म्हणाल नाही की करा नंतर करा, नाही, अर्जंट आहे. कारण की तुम्ही हे शिकसाल तर तुम्हाला माहित पडेल किती मोठा महासागर आहे, किती आपलं मार्केटिंग होऊ शकतं. आज इथं बसून, एका जागेवर बसून तुम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड तुमचा प्रॉडक्ट, तुमच्या सर्व्हिसेस घेऊन जाऊ शकता. हे या डिजिटल मार्केटिंगची ताकद आहे. फक्त हे ताकद ओळखण्यासाठी तुम्हाला हे प्रॅक्टिकल स्किल घेणं खूप जास्त गरजेचं आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंग वापरून जर मला साईड इन्कम कमवायचं, म्हणजे एखादा जॉब मी करते पण मला साईड बाय साईड हे सगळं माझा बिझनेस सुरू करायचा आहे, ग्रो करायचा आहे, तो तर नेमकं कशा पद्धतीने? आता भरपूर हाऊसवाईफ्स आमच्याकडे येतात की आणि जॉब करतायत पण एक साईड इन्कम नाही का, एक सेकंड इन्कम जनरेट करायचे पण लोक आमच्याकडे येतात आणि म्हणतात सर मला माझं साईड इन्कम जनरेट करायचं आहे, जॉबमध्ये एवढं काही पुरेसं होत नाही, मला एक साईड इन्कम. हाऊसवाईफ असतात, घरी मुलांना सांभाळून एक स्किल त्यांना डेव्हलप करायची असेल तर डिजिटल मार्केटिंग हे एक जबरदस्त स्किल आहे. कसं की तुम्ही हेच तुमच्या फावल्या वेळेमध्ये पार्ट टाइम मध्ये तुम्ही कोणाची वेबसाईट बनवून द्या, कोणाचा सोशल मीडिया हँडल करून द्या, तर ते तुम्हाला त्याचे पैसे देतील. म्हणजे फ्रीलान्सिंग करून तुम्ही अर्निंग करू शकता. नॉट ओनली फॉर दॅट, तुम्ही युट्यूब चॅनल स्वतःचं चालू करा, तुम्ही इंस्टाग्रामचं तुमचं एक स्वतःचं चॅनल चालू करा, त्याचे फॉलोअर्स वाढवा, त्याचे सबस्क्रायबर्स वाढवा. त्याच्यामुळे काय होतील की तुम्हाला कोलॅबरेशन येतील, युट्यूबवरनं पण अर्निंग चालू होईल आणि ब्रँड कोलॅबरेशनचे डील्स तुम्हाला येतील. जेव्हा तुमचे 1000 लाख सबस्क्रायबर होऊन जातील, फॉलोअर 1,00,000, 2,00,000, 5,00,000 होऊन जातील, तर तुम्हाला ऑटोमॅटिक लोक कॉन्टॅक्ट करतील, सर माझी ऍड चालवा ना, माझी ऍड चालवा ना. तर तुम्हाला त्याच्यातून पैसे मिळतील, प्लस युट्यूब थ्रू पैसे मिळतील, ते वेगळं. म्हणजे फ्रीलान्सिंग करू शकतो, अफिलिएट मार्केटिंग करू शकतो, कोलॅबरेशन थ्रू, ब्रँड कोलॅबरेशन थ्रू पैसे कमवू शकतो. असे भरपूर वेज आता जनरेट झालेले आहे साईड इन्कमचे युझिंग डिजिटल मार्केटिंग. फक्त त्याच्याकडे स्किल आहे, प्रॉपरली त्याला माहिती आहे, स्टेप बाय स्टेप प्रूव्हन प्रोसेस त्याला माहिती आहे, हे इझिली ते करू शकतात.
नक्कीच. आणि मला वाटतं हेच सगळं तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये देण्याचा प्रयत्न करत येस, असता. ऑफ कोर्स. त्याचप्रमाणे सर मला विचारायचं आहे की सोशल मीडिया असेल, इन्फ्लुएन्सर असेल, क्रिएटर असेल, त्यांना जर फेमस व्हायचंय तर ते फेमस होण्यासाठी सुद्धा काही ट्रिक असतात का, आणि त्या सुद्धा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकणं गरजेचं असतात? कशा पद्धतीनं ते फेमस होऊ शकतात या सगळ्यातनं? येस, आता तुम्ही बघताय की भरपूर सारे युट्यूबर्स फेमस होत चालले. म्हणजे त्यांनी काय केलं असं की ते फेमस झालेत? त्यांनी काय केलंय की लोकांचे प्रॉब्लेम समजलेत, रिलेटेबल कंटेंट त्यांनी बनवलंय, लोकांच्या प्रॉब्लेम्सवर त्यांनी सोल्युशन दिले, आणि त्याच्यामुळे काय होतं ते कन्सिस्टंटली करत गेले. आणि काही चालले व्हिडिओ, काही नाही चालले, जे चालले त्यांना आणखी त्यांनी वाढवलंय. म्हणजे तुम्ही असं म्हणसाल की सर मी आता सोशल मीडियावर आज काम चालू करतो आणि उद्या फेमस होतो, असं हे नाही आहे. असं यश तुम्हाला कधीच मिळणार नाही. तुम्हाला कन्सिस्टंट 1 वर्ष तरी कंटेंट टाकावं लागेल तुमच्या सोशल मीडियावर, तुमच्या युट्यूब चॅनलवर. मग तुम्ही जेव्हा एक वर्ष कंटेंट टाकता, दर महिन्याला तुम्ही 10-15 व्हिडिओज टाकसाल, त्यातून तुम्हाला कळेल की कोणते चालतात, कोणते नाही चालत. जे चालत नाही त्याला हात नाही लावायचा, जे चालतात त्याच्यावर आणखी तुम्ही कंटेंट बनवा. तुम्ही जर असं करत राहिले 1 वर्षभर, तर नक्कीच तुम्ही एक चांगले क्रिएटर, चांगले इन्फ्लुएन्सर आणि चांगले युट्यूबर बनून तुम्ही एक चांगली अर्निंग आणि तुम्ही चांगले फेमस होऊन तुम्हाला जबरदस्त रिस्पॉन्स त्यातून मिळेल. डिजिटल मार्केटिंगची ज्याप्रमाणे चलती आहे सध्यामध्ये, त्याचप्रमाणे AI सुद्धा खूप चाललेलं आहे सध्याला. तर AI मुळे डिजिटल मार्केटिंगला काही धोका आहे का, की पुढे जाऊन AI चा स्कोप जास्त वाढेल आणि डिजिटल मार्केटिंगचा कमी होईल, असं काही आहे का? नाही, उलट AI हेल्प करते डिजिटल मार्केटला त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवायला. आता जे लोक AI ला अडॉप्ट करत नाही, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला अडॉप्ट करत नाही, जसं ChatGPT झालं, तुमचं मिड जर्नी झालं, तुमचं भरपूर सारे असे AI 11 लॅब झाले, असे भरपूर सारे AI टूल्स आलेले आहे. ते तुम्हाला हेल्प करतात तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवायला. पहिले तुम्ही एका तासात 5 पोस्ट बनवत होते, आता एका तासात तुम्ही 10 पोस्ट बनवू शकता किंवा 20 पोस्ट पण बनवू शकता, फक्त AI च्या हेल्प नाही. फक्त AI च्या हेल्प नाही. तर आज AI ची जादू खूप जास्त वाढत चालली, सगळीकडे AI चा क्रेज वाढत चाललाय. सो तुम्हाला AI पॉवर्ड आमचा जो कोर्स आहे पूर्ण AI इंटिग्रेटेड केलेला आहे, AI एनहान्स केलेला आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही एक अप टू डेट जे 2025 मध्ये चाललंय ते पूर्ण अप टू डेट तुम्ही राहाल. आणि डेफिनेटली त्या AI चा यूज करून तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, तर तुम्ही डेफिनेटली तुमचा ग्रोथ, तुमच्या बिझनेसचा ग्रोथ असू द्या, तुमच्या करिअरचा, तुमच्या जॉबचा ग्रोथ नक्कीच समोर जाऊन वाढेल, कमी तर नाही होणार. नक्कीच. त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंगमध्ये नेमकं तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये काय शिकवता, की जेणेकरून एखादा इन्फ्लुएन्सर असेल, क्रिएटर असेल, तर त्याचे व्ह्यूज वाढतात, सबस्क्राईब, अशी काय शिक्षण पद्धती आहे तुमची? शिक्षण मध्ये आपण स्टार्ट करतो एकदम बेसिक पासून. ज्यांना डिजिटल मार्केटिंग डी पण येत नाही, तिथून आपण स्टार्ट करू एकदम बेसिक पासून. म्हणजे डिजिटल मार्केटिंग डी ब क ड कसं असतं, ABCD कसं असतं, तसं डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय एक्झॅक्टली, मार्केटिंग म्हणजे काय, हे डिजिटल प्लॅटफॉर्म्स काय असतात. फेसबुक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर, लिंक्डइन सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यावर ऍड कशी चालवायची, त्याच्यावर ऍड चालवून कसे पैसे कमवायचे हे लोकांना माहित नाही. तो त्याच्यामुळे आम्ही काय शिकवतो, फेसबुकमध्ये फ्रीमध्ये कशी मार्केटिंग करायची आणि पेडमध्ये म्हणजे पैसे देऊन कशी मार्केटिंग करायची ते शिकवलं जातं. देन इंस्टाग्राममध्ये फ्रीमध्ये, पेडमध्ये, देन गुगल ऍड्स मध्ये फ्रीमध्ये कसं करायचं, म्हणजे SEO त्याला म्हणतात, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. वेबसाईट कशी नॉन कोडिंग, तुम्हाला कोडिंगचं C पण येत नाही तरी आज तुम्ही वेबसाईट बनवू शकता. आज वर्डप्रेस याचा प्लॅटफॉर्म आहे, त्यात फ्री ऑफ कॉस्ट वेबसाईट कशी बनवायची आम्ही शिकवतो. देन ते वेबसाईटला गुगलमध्ये रँक कशी करायची ते आपण इथे शिकवतो. प्लस गुगलमध्ये ऍड कशी चालवायची, जे गुगलमध्ये ऍड असतात ते कशा चालवायच्या, त्याला म्हणतो आम्ही PPC ऍड्स, ते कशा चालवायचं. प्लस परफॉर्मन्स मार्केटिंग काय आहे, म्हणजे तुम्ही जे ऍड दिलं त्यातून परफॉर्मन्स कशा आणायचं, भरपूर गोष्टी आहे. म्हणजे गुगल मॅप बिझनेस कसं करायचं, अशा भरपूर गोष्टी. जो 50+ मॉड्यूल्स आहेत, 50+ मॉड्यूल नंबर दिलेला आहे. पुन्हा सगळे डिटेल्स व्हॉट्सअपला हाय पाठवा, मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवतो. म्हणजे मी सांगायला गेलो इथे तर तुम्हाला अर्धा तास कमी पडेल, एवढं आम्ही गोष्टी 3 महिन्याच्या कालावधीमध्ये इथे शिकवतो मॅडम. नक्कीच. मला या डिजिटल मार्केटिंग बद्दल आणखीन तुमच्याकडनं बरंच काही जाणून घ्यायचंय, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. गुरुकिल्ली यशस्वी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे डिजिटल मार्केटिंग आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रशांत कडूकर सर. लगेचच विषयाला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीने आपण AI बद्दल बोललो, इन्फ्लुएन्सर बद्दल बोललो, क्रिएटर बद्दल बोललो, त्याचप्रमाणे महत्त्वाचा प्रश्न असा आहे की साधारण जर हे सगळं शिकायचं असेल तर तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी उपलब्ध आहे, कशा पद्धतीने ही सगळी ट्रेनिंग प्रोसेस तुमची चालते आणि साधारण किती महिन्यांचा कालावधी, किती वर्षाचा कालावधी असतो हे सगळं शिकण्यासाठी, आणि त्यानंतर जाऊन आपण हे सगळं स्वतःहून सुरू करू शकतो? आज तुम्हाला फक्त 2.5 महिने द्यायचे, 2.5 ते 3 महिने.
3 महिन्यामध्ये फक्त तुम्हाला जर सक्सेस मिळवायचं असेल या 3 महिने सफिशियंट आहे. तुम्हाला वर्ष 5 वर्ष 3 वर्ष जायची गरज नाही. 3 महिन्यामध्ये आम्ही रोज मंडे टू फ्रायडे रोज ट्रेनिंग देतो. मुलांना थेरॉटिकल ट्रेनिंग देतो, सोबत प्रॅक्टिकल असाइनमेंट देतो, लाईव्ह प्रोजेक्ट देतो. कारण की माझी स्वतःची डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे डिजिटाइज ब्रँड नावाची, तर तिथं आम्ही लाईव्ह प्रोजेक्ट्स पण मुलांना देतो आणि ते प्रत्येकाकडनं आम्ही करून घेतो. फक्त शिकवत नाही. शिकवणारे भरपूर लोक तुम्हाला मिळतील, पण करून घेणारे इन्स्टिट्यूट खूप कमी आहे. त्यातलं आम्ही एक असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की आम्ही करून घेण्यावर जास्त फोकस करतो. 100+ प्रोजेक्ट्स करून घेतो, 5+ लाईव्ह प्रोजेक्ट करून घेतो. त्याच्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक येतो आणि त्याच्यामुळे त्याला जॉब लागतो. तर ऑब्व्हियसली प्रोसेस सिम्पल आहे. बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत पूर्ण 100+ प्रोजेक्ट 100+ मॉड्यूल्स असं आपण ट्रेनिंग देतो आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फोकस, म्हणजे एका बॅचमध्ये आम्ही कमीत कमी लोक घेतो. आम्ही तुम्ही लाईव्ह ट्रेनिंग करा ऑनलाईन घरी बसून किंवा ऑफलाईन आमच्या ब्रँचेसला या, तर आम्ही एका बॅचमध्ये फक्त 15 ते 20 लोकच घेतो, त्याच्यावर घेत नाही. त्याच्यामुळं प्रत्येकावर इंडिव्हिज्युअल फोकस देतो, प्रत्येकाला आज घडवतो. हेच आमचा एक पूर्ण ध्येय असतो या कोर्समध्ये. नक्कीच. त्याचप्रमाणे जर बिझनेस ओनर्सना हे सगळं करायचंय, हा कोर्स करायचा आहे किंवा या सगळ्यामध्ये उतरायचंय, त्यांना तितकासा वेळ नसतो पुरेसा, मग त्यांच्यासाठी हे सगळं ट्रेनिंग कशा पद्धतीने अवेलेबल असतं? बिझनेस ओनरला आम्ही सेपरेट बॅच, एक मॉर्निंगची बॅच काढलेली आहे 8 to 9:30 असताना, एक इव्हिनिंग असतं 7 to 9. सो ऑब्व्हियसली जे लोक म्हणतात की मला असं टाइमच नाहीये, करायचंच नाही, संडे बॅच पण असतं. पण एक्सक्यूज खूप असतात की नाही मला जमतच नाही, माझ्या मुलाला पाठवतो किंवा एखाद्या एम्प्लॉयला पाठवतो. अरे तुम्ही शिकसाल नाही ना, तुम्हाला समोरचं भविष्य कळणारच नाही. खूप मोठा महासागर आहे हा. त्याच्यामुळे तुम्ही हे गोष्ट शिकून घ्या. आणि भरपूर बिझनेस ओनर एंटरप्रेनर्स हे आवर्जून शिकतायत, एक इंटरेस्ट म्हणून शिकतायत आणि त्यांना कळतं याची पॉवर काय आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही याला इग्नोर बिलकुल करू नका. आज हे डिजिटल मार्केटिंग कोर्स तुम्हाला लगेच कुठं ना कुठं जॉईन करून घ्यायचा आणि याचं पूर्ण पॉवर समजून घ्यायची आहे. तो डिजिटल मार्केटिंग कोर्स डिजिटल ट्रेनिंगमध्ये तुम्ही जर जॉईन केला तर तुम्हाला फ्लेक्झिबल बॅचेस आहे, मॉर्निंग आहे, इव्हिनिंग आहे, वीकेंड बॅचेस आहे. आणि तुमचा वेळ, आय अंडरस्टँड की भरपूर सारे बिझनेस ओनर उद्योग त्यांना बिझनेसमधून टाइम मिळत नाही, बट तुम्ही आज जर टाइम काढला, तुम्ही फ्युचर सिक्युअर करताय, तुम्ही अपडेट होताय स्वतःला. आणि जितकं जास्त तुम्ही अपडेटेड असाल तेव्हाच तुमचा बिझनेस पण एक नव्या उंचीवर जाईल डेफिनेटली. नक्कीच. त्याचप्रमाणे जर स्टुडंट्सना हे सगळं सुरू करायचंय, स्टुडंट्सना हा कोर्स जॉईन करायचा आहे, तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये यायचंय, तर साधारणपणे त्यांनी कसं यायचं किंवा ते येऊ शकतात का? हां, स्टुडंट्स म्हणजे 10th आणि 12th असे पण स्टुडंट आपल्याकडे येतात. आता तुमचं उन्हाळ्यात सुट्ट्या आहेत, सो उन्हाळ्यात सुट्ट्यात का असतात, मुलं इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट होत राहतात, इकडे फिरायला जा, तिकडे फिरायला जा फिरायला, पण एक 3 महिने कोणी फिरत नाही. सो तुम्ही याचा युटिलाइज करा. भरपूर सारे मुलं ॲडिक्टेड होतात, मोबाईल ॲडिक्टेड, गेम्स ॲडिक्टेड आणि भलतंच काहीतरी बघत राहतात. त्याच्यामुळे त्यांना कळू द्या ना डिजिटल मार्केटिंगची पॉवर काय आहे. त्यांना क्रिएटर होऊ शकतात. त्यांना ते डिजिटल, भरपूर लोक, आज 2 टाईपचे लोक आहेत मॅडम इंटरनेटवर. एक आहे कन्झ्युमर, एक आहे क्रिएटर. 1% लोक फक्त क्रिएटर आहेत, फक्त 99% कन्झ्युमर्स आहे. कन्झ्युमर म्हणजे काय, त्याचा यूज करताय, बस टाइम रील्स बघत गेला, 2 तास कसे गेले त्याला कळालंच नाही. एखादा गेम खेळत बसला, 3 तास चालले गेले. त्याच्यामुळे काय, त्याचा जो गोल आहे, त्याचा जो ध्येय आहे, ते कुठेतरी त्याचा डिस्ट्रॅक्ट होऊन त्याचा कुठेतरी लॉस होतो आणि फोकस होऊन जातो. त्याच्यामुळं डिजिटल मार्केटिंग जर त्यांनी आतापासून शिकलं, 10व्या वर्गात असू द्या का तुम्ही 12व्या वर्गात असू द्या, तर तुम्हाला एक कळेल की बाबा हे आपला यूज कसा करून घेत आहे, हे आपला यूज करून ते पैसे कमावत आहेत. सो त्याच्यामुळे तुम्ही जर तेच बनले की बाबा मीच क्रिएटर बनतो किंवा मीच डिजिटल मार्केटर बनून मला हे कसं अट्रॅक्ट करता येईल, मी कसे त्यातून पैसे कमावू, हे जर तुमच्याकडे क्युरियोसिटी असेल, सो नक्कीच डिस्ट्रॅक्ट न होता एक डिजिटल मार्केटिंगचा पॅरेंट्सनी प्रत्येकाच्या मुलाला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करावा असं मी त्यांना रिकमेंड करेल डेफिनेटली. त्याच्यामुळे त्याला समोर चालून चालना दिसेल की काय वे आहेत, आज आपला टाइम घेऊन लोक कसे पैसे कमावत आहेत हे त्यांना क्लिअर होईल आणि ते त्यांच्या लाईफमध्ये समोर जातील असं मला वाटतं. स्टुडंटनी तर करायलाच पाहिजे हा कोर्स आणि पॅरेंट्सनी त्यांना मी तर आग्रह करेल की त्यांना आमच्याकडे पाठवा. त्याचप्रमाणे तुमच्याकडे ट्रेनिंग घेतल्यानंतर जो सक्सेस रेशो असतो तो साधारण काय असतो, कधीपर्यंत आपल्याला सक्सेस मिळणं अपेक्षित असतं, याबद्दल काय सांगा? आता ज्यांना जॉब करायचा आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये, 3 महिन्यानंतर आम्ही त्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यू कॉल चालू करून देतो. तो 3 महिन्यानंतर 15 दिवसात पहिला 2 इंटरव्ह्यू त्याला फेल होऊ शकतो, कारण की तेव्हा कॉन्फिडन्स नसतो. सो 4थ्या इंटरव्ह्यूमध्ये तो जॉब लागूनच जातो, कारण की जसं मी म्हटलं खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे, महासागर आहे ऑपॉर्च्युनिटीचा. सो त्याच्यामुळं तुम्हाला जॉब्स लागून, जॉब्समध्ये टेन्शन आहे. कोणाला जॉब लागत नाही मी ते सांगू शकतो. जे मुलं येत नाहीत, रेग्युलर करत नाहीत क्लास, टाइमपास करायला येतात, काहीतरी करतात आणि त्यांना रिझल्ट त्यांना मिळत नसतं. सो त्याच्यामुळे जे रेग्युलर करतात, ज्यांनी आम्ही जे सांगितलं ते प्रोसेस फॉलो करतात, त्यांना 100% मॅडम आम्ही जॉब दिलेला आहे. ते समोर चालून जेव्हा ते कंपनीत जातात, ते कंपनीचे ओनर पण सांगतात की तुमचे मुलं खूप छान आमच्या इथं काम करतात, कारण की त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स खूप जास्त आहे.
त्याचप्रमाणे डिजिटल ट्रेनिंगमधनं ट्रेनिंग घेतल्यानंतर साधारण आतापर्यंत किती मुलं आहेत ज्यांना जॉब मिळाला आणि ते सक्सेस आहेत? 100% मॅडम, 100% लोकांना जॉब लागलेला आहे. ज्यांनी सिरियसली हा कोर्स केलाय त्यांना प्रत्येकाला जॉब लागला. कारण की आम्ही इतकं इंटेन्स आहोत प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर, खूप जास्त इंटेन्स आहोत. कारण की आम्हाला माहिती आहे की त्याचा लाईफ लॉंग जर त्याला सक्सेस मिळवायचं असेल डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात, तर त्याला प्रॅक्टिकल फाउंडेशन त्याचं खूप मजबूत असणं गरजेचं आहे. सो आम्ही जेवढे पण लोकांना ट्रेन केलं आहे, ज्यांनी प्रॉपरली कोर्स केलाय, त्या 100% त्यांना सगळ्यांना जॉब लागलेला आहे आमच्या इथनं. नक्कीच. तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जर का कोणाला यायचं आहे आणि तुमच्याशी संपर्क करायचा आहे तर साधारण कसा कॉन्टॅक्ट करायचा? नंबर्स आहेत मॅडम आणि व्हॉट्सअप नंबर आहे. त्यांना त्या नंबरवर कॉल करावा आणि किंवा व्हॉट्सअपला हाय नंबरवर पाठवा. सो आमची टीम त्यांना प्रॉपर ब्रोशर काय आहे, माझ्याबद्दल काय इन्फॉर्मेशन, प्लस डिजिटल मार्केटिंग ज्यांना काही माहीत नाही आहे त्यांना एक बेसिक व्हिडिओ पण आम्ही प्रोव्हाइड करतो. पहिले तुम्ही बेसिक जाणून घ्या आणि कोर्स जॉईन करायच्या अगोदर आम्ही डायरेक्ट कोर्स जॉईन नाही करू देत. त्याला पहिले एक डेमो सेशन देतो की बाबा या चेक करा तुम्ही, आमचं ट्रेनिंग क्वालिटी काय आहे, आमचं ट्रेनर कसा शिकवतो, तुम्हाला ते ट्रेनिंग पद्धत आवडतं का, मग तर तुम्हाला आवडलं तरच कुठं तुम्ही जॉईन करा आमच्या कोर्सला. आम्ही प्रत्येकाला असंच सांगतो. डिजिटल मार्केटिंगमध्ये जर मला सक्सेस मिळवायचा आहे तर मला नेमकं काय करणं गरजेचं आहे, किंवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर का तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सल्ला द्यायचा असेल तर काय सल्ला द्या? डिजिटल मार्केटिंगमध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळणार असेल, मी काही 3 गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. डिजिटल मार्केटिंग पहिले स्किलला असली पाहिजे. डिजिटल मार्केटिंग स्किल नसेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. सेकंड, तुम्हाला अप टू डेट म्हणजे लर्निंग कंटिन्युअस पाहिजे. डिजिटल मार्केटिंगमध्ये रोज नवीन गोष्टी येतात, जसं AI आलेलं आहे आता. सो तुम्हाला अप टू डेट राहणं गरजेचं आहे. भरपूर लोक मी शिकलोय सर 2-5 वर्ष अगोदर, पण नंतर काही बघितलं असं नाही. तुम्हाला रोज काही ना काही अपडेट्स येतात. नवीन शिकणं म्हणजे काय की काय नवीन फीचर्स आलं, आज व्हॉट्सअपमध्ये नवीन फीचर आलं ते समजणं, फक्त काय फीचर आलंय नवीन. फेसबुकला आता ॲप कसे व्हर्जन्स येतात नवीन, तसंच काही युट्यूबचे काही नवीन व्हर्जन्स येतात, व्हॉट्सअपचं काही नवीन व्हर्जन येतं, तुम्ही इंस्टाग्राममध्ये काही नवीन फीचर येऊन जातात. ते फीचरचं फक्त यूज करता आला पाहिजे. त्यालाच म्हणतात अप टू डेट. भरपूर लोकांना काय वाटतं अप टू डेट होणं म्हणजे काय, मी आता खूप जुनं झालो का, असलं काही नाही. फेसबुक 2010ला तेच होतं आणि 2025ला तेच आहे. फक्त त्यात काय नवीन आलं, अपडेट्स नवीन आले. त्यात पहिले स्टोरीज ठेवू शकतो, त्यात आपण स्टेटस ठेवू शकतो, त्यात आपण पोस्ट करू शकतो. पहिले व्हिडिओ टाकता, आता व्हिडिओ टाकता येतं. असे नवीन अपडेट्स येत राहतात. ते फक्त अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे आणि डेडिकेशननी जर हा तुम्ही करिअर करता याच्यात, तर थोडासा कन्सिस्टंटली तुम्ही हे काम केलं तर नक्की सक्सेस 100% तुम्हाला या क्षेत्रात मिळेल, म्हणजे मिळेलच. नक्कीच. सध्याच्या वाढती जी क्रेज आहे डिजिटल मार्केटिंगची, त्याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन खरं तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही इथे येऊन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.